या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी, या कार्यक्रमाच्या भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी मी डॉक्टर सविता कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित या ठिकाणी करावं. अनंत करुणा पय्यं तथागतं अनुत्तरं वंदित्वा शिरसा बुद्धं धम्मं साधु गणं विच. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, रमाबाई आंबेडकर या महामानवांना त्रिवार वंदन. आजच्या भरारी या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त तसंच सेवानिवृत्त, स्नेहमिलन, मंगल परिणय असे त्रिगुणी संगम आम्ही या कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी इथे या विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत माननीय रणजित मेश्राम सर, या पुस्तकाचे प्रकाशक म्हणून उपस्थित असलेले सदस्य दीक्षाभूमी स्मारक समितीचे भदंत नागदीपंकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉक्टर NV ढोके सर, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले सामाजिक संशोधक डॉक्टर संजय शेंडे सर आणि सूत्रसंचालन करणारे डॉक्टर मच्छिंद्र चोरमारे सर आणि उपस्थित असलेले सुमेध कांबळे आणि इथे अनेक मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झाले. अनेक सामाजिक क्षेत्रातले, धार्मिक क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे उपस्थित आहेत आणि आदरणीय भंतीगणसुद्धा इथे उपस्थित आहे. सगळ्यांना जय भीम. हा कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की सगळेजण म्हणतात की आम्हाला पार्टी पाहिजे, तर सगळ्यांची इच्छा पूर्ण याच ठिकाणी आम्ही तिन्ही गोष्टीला अंतर्भूत करून एक गोष्ट आम्ही केली की सगळ्यांना एकाच ठिकाणी सगळ्यांचं मिलन व्हावं, सगळं एकत्रित यावं. आणि या निमित्ताने आपण सगळे सामाजिक, धार्मिक क्षेत्रातले, वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे लोक मान्यवर इथे उपस्थित आहेत. तर सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. सगळ्यात पहिले म्हणजे सुमेध सरांचं सेवानिवृत्ती, जवळजवळ 29-30 वर्ष त्यांनी आपल्या नोकरी केलेली आहे, शासकीय नोकरी केलेली आहे. आणि महत्त्वाची म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केलेली, म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकही मेमो न मिळणारे सुमेध कांबळे सर. म्हणजे प्रामाणिकपणा, जसं भगवान बुद्ध म्हणतात की धम्मानुसार आपल्याला आचरण करायचं असते, तर ते केवळ फक्त बोलायचं नाही तर ते कृतीमध्ये करायचं असतं. आणि ते जास्तीत जास्त फॉलो करण्याचं काम सुमेध कांबळे यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बदली झाली आणि शेवटी जे निवृत्त झाले ते शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि आपल्याला माहीतच आहे शिक्षण क्षेत्र कशा प्रकारचं असतं. आता ज्या प्रकारची म्हणजे पत्रकार मित्र मंडळी सगळे इथे आहेत, तर शिक्षण क्षेत्र सगळ्यात जास्त करप्ट क्षेत्र म्हणून आज आपल्याला माहिती आहे. अनेक लोक त्यांना म्हणायचे की सर एकदा घ्या ना, काय होते. परंतु आपला प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो त्यांनी तो जोपासला. जे म्हणणारे होते ते जेलमध्ये आहेत आणि जे प्रामाणिक आहे ते स्टेजवर आहेत. त्यामुळे फार अभिमान वाटतो सुमेधचा की त्यांनी स्वतःला फार जपलं. आणि आपण आचरणानुसार, आपल्या धम्मानुसार जर जपलं तर अतिशय आनंदाची, सुखाची झोप लागते. आणि ते आम्हाला खरंच खूप म्हणजे सुखाची झोप आम्ही घेत असतो. आणि त्यामुळे आपलं कुटुंबही किती आनंदित राहते हे खरंच आपण प्रत्यक्ष अनुभव करत असतो. आणि मी तरी आमचं फॅमिली हे सगळं अनुभव करत असते. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्यासोबतच असतात, मंगलकामना असतात. त्यामुळे सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम. आणि दुसरं म्हणजे आमच्या लग्नाला झाले 25 वर्ष. बघता बघता असं वाटलंच नाही की 25 वर्ष झाले, हे विश्वास करायलाच फार कठीण जातं. कारण की असं वाटतं की आताच लग्न झालं, आताच आपण सामाजिक कार्यामध्ये काम करत आहोत आणि इतक्या लवकर कसं काही आपण इतक्या 25 वर्ष झाले. आणि आपल्याला खूप काम करायचं आहे, समाजासाठी खूप काम करायचं आहे,
स्वतःसाठी, समाजासाठी आणि जितकं चांगलं काम आपल्या हातून होईल तर असं वाटतं की आपलं आयुष्य खूप जास्त 100 वर्ष असायला पाहिजे, पण ते 100 वर्ष चालते फिरते असायला पाहिजे, जेणेकरून आपण सामाजिक क्षेत्रामधलं जास्तीत जास्त काम आपण करू शकतो, आपल्या चळवळीला पुढे नेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 25 वर्ष जाण्यामागे एक फार म्हणजे एक मंत्रच मी म्हणेन की माझ्या सासूबाईंचं, सुमेधचं, पारमिताचं आणि आमच्या पूर्ण कुटुंबातलं, मग मेंढे परिवार असेल, कांबळे परिवार असेल किंवा माझ्या नणद असेल, सगळं संपूर्ण कुटुंबाचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी PhD मला फेलोशिप मिळाली होती आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा माझं लग्न जुळलं तर त्यांचा भरपूर विरोध होता, कारण की लग्नानंतर कोणतीच महिला PhD करू शकत नाही असं त्यांचं मत होतं आणि आम्ही त्यांना खोटं ठरवलं. आम्ही त्याच्यासाठी बळ मिळालं सुमेधचं, माझ्या सासूंचं, कारण की सुमेधने म्हटलं की जर असं असेल तर आपण ते करून दाखवायचं. लोकांना 5 वर्ष लागतात PhD करायला, मी 4 वर्षात PhD पूर्ण केली आणि 5व्या वर्षी मला ते अवॉर्ड पण झाली. म्हणजे हे काम आम्ही केलेलं आहे आणि माझी सासू याच्यासाठी त्यांनी कधीही मला टोकलं नाही किंवा कधीही मला कोणत्या गोष्टीसाठी म्हटलं नाही की तू हे नको करू, इतका उशीर का झाला. आणि सासू म्हटलं तर कुठे ना कुठे तर त्या बोलतात किंवा सासू पण आपलं जागरूक होते, पण मी एकच ठेवलं की जेव्हा माझ्या सासूबाई काही बोलायच्या तेव्हा मी कधीच बोलत नव्हती, कारण की त्या अशिक्षित आहे म्हणून त्या बोलतात, पण मी तर शिकलेली आणि मी डॉक्टर आहे, जर मी बोललं तर मग काय फरक राहिला त्याच्यात. आणि त्यामुळे माझ्या सासूचं ना माझं कधीच भांडण नाही झालं. म्हणजे कोणी विश्वासच ठेवू शकत नाही की असं कसं होऊ शकते, पण ते झालं आणि ते मी अनुभवलेलं आहे. उलट कधी कधी सुमेधसोबत त्यांचं आई आणि त्यांचं व्हायचं, पण मुलगाच असतो ना, मग ते थोड्या वेळात ते शांत झाले की मग ते सगळं व्यवस्थित व्हायचं. पण आमचे असे खूप दिवस म्हणजे इतके सहजपणे निघून गेले. त्यानंतर मी जे काही काम करू शकले ते लग्नानंतर, कारण की पाठबळ सुमेधचं होतं, माझ्या सासूबाईंचं होतं आणि विशेष म्हणजे पारमिताचं पण फार मोठं योगदान त्याच्यामध्ये राहिलं आहे. किंवा मी एखादं शांतपणे, जसं मी एखादं TV जरी बघत असेल, काही कार्यक्रम बघत असेल, तर पारमिता मला नेहमी टोकायची, मम्मी तुला पुस्तक लिहायचं आहे ना, तू इथे बसून वेळ कशाला वाया घालतं. हे बोलणंसुद्धा तिचं माझ्यासाठी खूप प्रेरणा राहिलं आणि ते काम मी करू शकले ना. 12 पुस्तकं मी सहजपणे हे करू शकले आणि त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या सासूबाई, पारमिता, सुमेध यांना जातं. म्हणून मी पहिलं पुस्तक माझ्या सासूला अर्पण केलं, दुसरं पुस्तक माझ्या आईवडिलांना अर्पण केलं, कारण की त्यांचं फार मोठं योगदान आणि त्यांचे आशीर्वाद आहे, म्हणूनच आम्ही इथपर्यंत सहजपणे इथपर्यंत आलेलो आहोत. दुसरं म्हणजे आमचं दोघांचं कधीच भांडण नाही झालं. सगळेजण म्हणतात की नवरा बायको असलं म्हणजे कुठे ना कुठे भांड्याला भांडण लागतं, पण दुसऱ्यांचे लागत असेल, पण आमच्याकडे कधी लागलंच नाही. कदाचित आमच्याकडे भांडेच नसावे असं मला तरी वाटतं, कारण की कुठलीही गोष्ट जर आपण समंजसपणे घेतली तर कधीही दोघांमध्ये भांडण होऊ शकत नाही आणि नवरा बायकोचं भांडण होऊच नाही शकत असं मी ठामपणे आज सांगू शकते. म्हणून आमचे 25 वर्ष कसे सहजपणे गेले हे आम्हाला कळलंच नाही आणि पुढचेही वर्ष असे सहजपणे जातील आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या मंगलकामना आमच्यासोबत राहतील हे निश्चित मी मानू शकते. तिसरं आहे की भरारी हे पुस्तक म्हणजे लग्नानंतर सुमेध खूप साऱ्या गोष्टी सांगायचे की आमच्या गावामधलं जीवन कसं होतं, आम्ही किती गरिबी बघितली आणि खायला जरी नसलं पण माझे सासरे जे समता सैनिक दलमध्ये होते आणि ज्यांनी बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा ते तिथे होते, तर त्यांचा जो विचार होता की शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि म्हणून माझे सासरे जरी खूप लहानपणी, म्हणजे सुमेध खूप छोटे होते, त्यांना तर तेवढा चेहराही नाही आठवत, इतके छोटे होते, पण त्यांनी माझ्या सासूंना एकच सांगितलं, काही झालं उपाशी राहा पण पोरांना शिकव. आणि म्हणून माझ्या सासू जरी अशिक्षित असल्या तरी त्यांनी शहरामध्ये यांना आणलं आणि त्यांनी मुलांना शिकवलं. आणि शिक्षणामुळे आपण काय करू शकतो तर हे संपूर्ण प्रवास या भरारीमध्ये म्हणजे आपल्याला या प्रवास सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि सुमेध फक्त म्हणजे नोकरीच नाही केली तर त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्यांनी गायन क्षेत्र असेल, नाट्य क्षेत्र असेल, कॅरम असेल म्हणजे स्पोर्ट्सचं असेल
आणि सगळ्या याच्यामध्ये त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना वेगवेगळ्या याच्यामध्ये मिळालेलं आहे. आणि आता पण शेवटी जेव्हा रिटायरमेंटचं आता जानेवारी फरवरीमध्ये तेव्हा ज्यांचं राज्यस्तरीय स्पोर्ट्स त्यांचे होते, तर तेव्हा गाण्याचा राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. म्हणजे संपूर्ण नोकरीमध्ये केवळ फक्त घर आणि परिवार एवढंच नाही, तर त्यांनी सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जपलेलं आहे. आणि त्यांचा प्रवास कसा राहिलेला आहे या सगळ्या गोष्टी या भरारीमध्ये आलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण वाचलं तेव्हा खरंच अंगावर काटा येतो की इतक्या सगळ्या गोष्टी पण आहेत. म्हणजे आमच्या कुटुंबातल्या लोकांना ही माहिती नाही की इतक्या सगळ्या गोष्टी सुमेधनी केलेल्या आहेत. पण जेव्हा ते पुस्तक वाचलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की बापरे, माझ्या भावाने इतकं सगळं काही केलेलं आहे, किंवा कुटुंबातल्या लोकांना वाटलं की खूप काही त्यांनी केलेलं आहे. तर नक्कीच या भरारीच्या निमित्ताने तर सुमेध ते बोलतीलच. तर हे तिन्ही गोष्टीचं त्रिवेणी संगम आम्ही जो या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न केला. आणि या निमित्ताने प्रत्येक क्षेत्रातले मान्यवरांना आम्ही इथे आमंत्रित केलं. आणि हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपला एक दुसऱ्यांचं विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित झाल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आणि मी माझे प्रास्ताविक इथेच संपवते. जय भीम.